जय शिवराय मित्रांनो, योजना एक्सप्रेस या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यासमोर आले आहे. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर कृपया संपूर्ण व्हिडिओ पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन लाभार्थ्यांच्या नोंदणीला मंजुरी मिळवण्यासंबंधी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एक निश्चित प्रक्रिया आणि नियमावली लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नवीन नोंदणीसाठी 2 प्रमुख निकष आहेत. ज्या लाभार्थ्यांच्या जमिनीच्या नोंदी फेरफार 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी झालेल्या आहेत, परंतु त्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही किंवा ज्यांना 1 फेब्रुवारी 2019 नंतर वारसा हक्काने जमीन मिळाली आहे, असे शेतकरी स्वयं नोंदणी करू शकतात. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार स्वयं नोंदणी केलेल्या अर्जावर नोंदणीच्या दिनांकापासून 2 महिन्यांच्या आत मान्यता देणे किंवा नाकारणे बंधनकारक आहे. या स्वयं नोंदणीकृत अर्जांना मंजुरी देण्याचा किंवा नाकारण्याचा अंतिम अधिकार तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा स्तरावर जिल्हा कृषी अधिकारी यांना देण्यात आला आहे. या प्रक्रियेत महसूल विभागातील तहसीलदार आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे लॉग इन सुविधा उपलब्ध असली तरी त्यांनी या अर्जांना मान्यता देऊ नये असे स्पष्ट निर्देश कृषी विभागाने दिले आहेत. नोंदणीकृत अर्ज तालुका लॉग इनमध्ये उपलब्ध झाल्यानंतर भूमी अभिलेख नोंदीनुसार 1 फेब्रुवारी 2019 पर्यंतची जमीनधारणा तपासण्यासाठी वारसा हक्काच्या अपवादासह हे अर्ज एका विशिष्ट प्रपत्राद्वारे संबंधित तहसीलदाराकडे पाठवले जातात. तहसीलदार त्यांच्या स्तरावर जमिनीच्या नोंदीची खात्री करून पात्र अपात्र शेतकऱ्यांची यादी पुन्हा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे पाठवतात. यानंतर महसूल विभागाने पात्र ठरवलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या कृषी सहाय्यक यांच्याकडे ग्रामस्तरीय समितीच्या सहकार्याने इतर निकषांची पडताळणी करण्यासाठी दिल्या जातात. इतर निकषांमध्ये कुटुंबामधील एकापेक्षा जास्त सदस्यांना पती, पती, पत्नी किंवा 18 वर्षाखालील मुले लाभ मिळत नाही याची खात्री करणे समाविष्ट आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यावर अपात्र किंवा अपात्र शेरा नमूद केलेली यादी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे येते, जिथे तालुका स्तरावर अंतिम मान्यता दिली जाते. यानंतर ही यादी जिल्हा स्तरावर आणि तेथून राज्य स्तरावर अंतिम मंजुरीसाठी पाठवली जाते. अशा प्रकारे सर्व पातळ्यांवर आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता व पडताळणी झाल्यानंतरच स्वयं नोंदणी करत शेतकऱ्यांच्या अर्जांना मान्यता मिळून त्यांना योजनेचा लाभ सुरू होतो. धन्यवाद.